नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत बेसिक्स ऑफ इंग्लिश पार्ट 4. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आज मी तुमच्यासाठी बेसिक पासून इंग्लिश बोलायला शिकूयात चा पार्ट 4 घेऊन आलेली आहे. 100% मी इंग्लिश बोलणारच. आतापर्यंत आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये पाहिलेलं आहे. आय एम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर, हॅव, हॅज अँड हॅडचा यूज कसा केला जातो. आणि आज आपण पाहणार आहोत कॅन, कुड, मे, माइट अँड मस्टचा यूज कसा केला पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आय एम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर, हॅव, हॅज अँड हॅड यूज करून आपण छोटे छोटे सेंटेन्स कसे तयार करू शकतो ते आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. तसेच आज आपण कॅन, कुड, मे, माइट अँड मस्टचा यूज करून छोटे छोटे सेंटेन्स कसे यूज करायचे किंवा त्यांचा उपयोग कॅन कुठे वापरला जातो, कुड कुठे वापरला जातो, मे कुठे वापरला जातो, माइट कोणत्या सेंटेन्स मध्ये, मस्ट कुठे वापरला जातो, हे आज आपण पाहणार आहोत. यूज ऑफ कॅन म्हणजे काय, कॅनचा वापर. आता आपण पाहूया. द मॉडल व्हर्ब कॅन शोज प्रेझेंट कंडिशन म्हणजे काय, तर वर्तमान स्थिती दर्शवतो. शक्यतो आपण कॅन कुठे वापरतो, मी हे करू शकतो, ते तू करू शकतोस या शक्यतो दर्शवणारे वर्तमान स्थितीतील वाक्यामध्ये आपण कॅन वापरतो. कॅन एक्सप्रेसेस म्हणजे कॅन काय व्यक्त करतो किंवा काय दर्शवतो ते आज आपण पाहणार आहोत. पॉवर, पॉवर म्हणजे काय, शक्ती. ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे काय, तर क्षमता. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता. इम्पॉसिबिलिटी म्हणजे काय, अशक्यता. इन्क्वायरी म्हणजे काय, चौकशी. तर कॅन आपण पॉवर मध्ये यूज करतो, ॲबिलिटी मध्ये यूज करतो, पॉसिबिलिटी मध्ये यूज करतो, इम्पॉसिबिलिटी मध्ये यूज करतो आणि इन्क्वायरी मध्ये सुद्धा आपण कॅन यूज करतो. हेच तुम्हाला मी एक्झाम्पल द्वारे सांगते. कॅनचं एक्झाम्पल मध्ये पॉवर मध्ये आपण कॅन कसं यूज करतो ते पाहूयात. द मॅनेजर सर कॅन इन्क्रीज हिज सॅलरी म्हणजे मॅनेजरकडे पॉवर आहे की त्याची सॅलरी तो वाढवू शकतो. इन्क्रीज म्हणजे काय, वाढवणे. सॅलरी म्हणजे काय, तर पगार. हिज म्हणजे काय, आपण पुरुषांसाठी मुलांसाठी यूज करतो. तर तेच मराठीमध्ये वाक्य काय आहे, तर व्यवस्थापक सर त्याचा पगार वाढवू शकतो. बघा, शकतो, करू शकतो, वाढवू शकतो असे ज्यावेळेस शकतो असेल ना तर त्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये कॅन यूज करतो. ही झाली पॉवर. आता काय आहे, ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे काय, तर क्षमता. आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. बघा, आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे काय, तर समस्या. सॉल्व म्हणजे काय, तर सोडवणे. मी समस्या सोडवू शकतो. शकतो म्हणजे काय, तर आपण कॅन वापरतो. वर्तमान स्थितीमध्ये आपण शकतो वगैरे असे वाक्य असेल तर त्यावेळेस कॅन वापरतो. ही त्यांची क्षमता झाली स्वतःची की तो प्रॉब्लेम सोडवू शकतो. कॅपॅसिटी, कॅपॅसिटी म्हणजे सुद्धा क्षमता. ही कॅन लिफ्ट 100 kg म्हणजे काय, तो 100 किलो वजन उचलू शकतो. तो 100 किलो वजन उचलू शकतो. आता आपण पाहूयात इम्पॉसिबिलिटीचे एक्झाम्पल. इम्पॉसिबिलिटी म्हणजे काय, तर अशक्यता.
शक्यता नसणे म्हणजेच इम्पॉसिबिलिटी. आय कॅनॉट डू दिस किंवा ही कॅनॉट वॉक. मी हे करू शकत नाही, त्याला चालता येत नाही. आय कॅनॉट डू दिस म्हणजे काय, मी हे करू शकत नाही, नकारार्थी. आणि दुसरं वाक्य काय दिले मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून, ही कॅनॉट वॉक. वॉक म्हणजे काय, चालणे, म्हणजे त्याला चालता येत नाही. हे झालं इम्पॉसिबिलिटी. म्हणजे काय, तर अशक्यता किंवा शक्यता नसणे. पॉसिबिलिटीचं आपण एक्झाम्पल पाहूयात. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता. आय कॅन कम्प्लीट माय होमवर्क. आय कॅन कम्प्लीट माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण करू शकतो. होमवर्क म्हणजे काय, तर गृहपाठ. कम्प्लीट म्हणजे काय, तर पूर्ण करणे. माय म्हणजे मी, माझा. माय म्हणजे माझा, आय म्हणजे मी. मी माझा गृहपाठ पूर्ण करू शकतो. पॉसिबिलिटीचा अजून एक एक्झाम्पल मी दिले तुम्हाला. वी कॅन डू इट. वी म्हणजे काय, आपण. डू इट म्हणजे काय, करू शकतो. आपण हे करू शकतो. आता कॅन मध्येच आपण इन्क्वायरी. इन्क्वायरी म्हणजे काय, तर चौकशी संबंधित आपण एक एक्झाम्पल पाहूयात. कॅन वी गो फॉर शॉपिंग टुडे. म्हणजे आपण चौकशी करतोय त्या व्यक्तीकडे की आपण सगळेजण आज शॉपिंगला जाऊयात का. आज आपण खरेदीसाठी जाऊ शकतो का. शॉपिंग म्हणजे काय, खरेदी. टुडे म्हणजे आज. म्हणजे त्यांनी इन्क्वायरी केली, चौकशी केली की आज आपण जाऊयात का. ओके. तर तुम्हाला आता कॅन कुठं आणि कसं यूज होतं ते चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आता आपण पाहूयात तसेच कुल्ड कसा यूज केला जातो. कुल्डचा यूज ऑफ कुल्ड. द मॉडल वर्ब कुल्ड शोज पास्ट सिच्युएशन्स. म्हणजे काय, तर भूतकाळातील परिस्थिती किंवा शक्यता दर्शवते. कुल्ड काय दर्शवतं, तर भूतकाळातील परिस्थिती किंवा शक्यता दर्शवते. कुल्ड इज द पास्ट टेन्स ऑफ कॅन. म्हणजे काय, कुल्ड हा कॅनचाच पास्ट टेन्स आहे, म्हणजेच भूतकाळ आहे. म्हणजे काय, तर कॅन जसं आपण यूज करतो ते प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो, तसंच त्याच सिच्युएशन मध्ये फक्त भूतकाळामध्ये कुल्ड आपण यूज करतो. तर कुल्ड एक्सप्रेसेस, कॅन प्रमाणेच कुल्ड एक्सप्रेसेस ॲबिलिटी म्हणजे क्षमता, पॉवर म्हणजे शक्ती, पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय, तर विनम्र विनंती, सजेशन म्हणजे काय, सूचना, पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता. आता आपण त्यांची एक्झाम्पल पाहूयात. रिक्वेस्ट मध्ये कुल्ड कसं यूज केलं जातं ते पाहूयात. कुल्ड यू हेल्प मी. कुल्ड यू हेल्प मी. आपण मला मदत करू शकाल. आपण मला मदत करू शकाल म्हणजे काय, तुम्ही मला मदत कराल का. हे काय झालं, रिक्वेस्ट झाली. पॉवर मध्ये पाहूयात. माय ब्रदर कुल्ड बीट हिम. बीट म्हणजे काय, मारणे. ब्रदर म्हणजे भाऊ. माझा भाऊ त्याला मारू शकतो. भूतकाळातील कुल्ड म्हणजे काय, भूतकाळातील पण शक्यता दर्शवणारे वाक्य. ॲबिलिटी. यू कुल्ड ड्राइव्ह ए कार. यू कुल्ड ड्राइव्ह ए कार. तुम्ही गाडी चालवू शकता. ड्रायव्हिंग म्हणजे काय, चालवणे. ॲबिलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्षमता आहे गाडी चालवण्याची. सजेशन. वी कुल्ड ट्राय टू ओपन दी डोर. म्हणजे सजेशन म्हणजे काय, सूचना देणे. आपण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू शकतो. काही अडचणीच्या प्रसंगामध्ये आपण एकमेकांना सजेशन देतो की तू हे कर, तू ते कर. त्याप्रमाणे आपण तेथे कुल्ड किंवा कॅन, जर ते प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स बोलणार असाल तर कॅन, आणि तेच भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स मध्ये बोलणार असाल तर कुल्ड यूज करायचं. पॉसिबिलिटी मध्ये पाहूयात. इफ सी प्रॅक्टिस मोर सी कुल्ड सिंग. म्हणजे काय, जर तिने जास्त सराव केला तर ती सुंदर गाऊ शकते. सिंगिंग म्हणजे गाणे.
यूज ऑफ मे. आता आपण कॅन पाहिलं, कुल्ड पाहिलं. आता आपण पाहूयात मे. मे कुठे यूज केला जातो? मेचा अर्थ काय? द मॉडल वर्ब मे शोज प्रेझेंट कंडिशन. म्हणजे मे कशामध्ये वापरलं जातं? वर्तमान स्थितीच दर्शवतं मे सुद्धा. तर मे कसं एक्सप्रेस होतं? तर परमिशन मध्ये परवानगी. पॉसिबिलिटी म्हणजे काय? तर शक्यता. पर्पज म्हणजे काय? तर उद्देश. विश म्हणजे काय? इच्छा. ब्लेसिंग म्हणजे काय? आशीर्वाद. या सर्व ठिकाणी आपण मे वापरू शकतो, म्हणजे व्यक्त करू शकतो. एक्झाम्पल्स पाहूयात आपण. परमिशन मध्ये मे कसं यूज केलं जातं? मे आय कम इन सर. हे तर वाक्य तुम्हाला सर्वांचं तोंडपाठच असेल. मे आय कम इन सर. मी आत येऊ का सर? आणि पॉसिबिलिटी मध्ये कसं यूज करतं मे? इट मे रेन. पाऊस पडू शकतो. इट मे रेन. पाऊस पडू शकतो. ब्लेसिंग मध्ये कसं वापरणार आपण? मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. मे, कॅन, कुल्ड, माइट, मस्ट हे सगळे शक्यतो दर्शवणारे शब्द येतात. त्यामुळे यामध्ये बिलकुल कन्फ्यूज न होता आपण हे एक्सप्रेस करतो ना, परमिशन, पॉसिबिलिटी, पर्पोज, विश, ब्लेसिंग, यावरती फोकस करायचं की आपण कॅन यूज करायचं का, कुल्ड यूज करायचं की मे यूज करायचं. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये नेहमी विचारलं जाऊ शकतं ग्रामर मध्ये. यूज ऑफ माइट. द मॉडल वर्ब माइट इज पास्ट टेन्स ऑफ मे, बट इट आल्सो शोज प्रेझेंट कंडिशन. म्हणजे काय? माइट हे मेच्या भूतकाळातील रूप आहे, परंतु ते वर्तमान स्थिती देखील दर्शवतं. म्हणजे काय? माइट हे कधी कधी प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा आपण यूज करतो आणि पास्ट टेन्स मध्ये देखील यूज करतो, पण मेचं भूतकाळातील रूप हे माइट आहे. आता आपण पाहूयात माइट एक्सप्रेसेस. म्हणजे माइट काय व्यक्त करतो किंवा काय दर्शवतो? पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी इन द पास्ट. म्हणजे काय? माइट भूतकाळातील शक्यता किंवा दुर्गम शक्यता व्यक्त करते. आता आपण त्यांची एक्झाम्पल्स पाहूयात. युअर सिस्टर इज स्टडिंग मॅथ्स. शी माइट पास द एक्झाम. म्हणजे काय? तुझी बहीण गणित शिकत आहे, ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. हे काय आहे? तर रिमोट पॉसिबिलिटी. कोणती? रिमोट पॉसिबिलिटी. म्हणजे ती करू शकते. युअर सिस्टर इज स्टडिंग मॅथ्स म्हणजे काय? ती गणिताचा अभ्यास करत आहे. माइट पास द एक्झाम म्हणजे काय? ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण. ही सेड दॅट शी माइट गेट सक्सेस. यामध्ये काय आहे? पॉसिबिलिटी इन द पास्ट. म्हणजे बघा, पास्ट टेन्स मधलं हे वाक्य. ही सेड दॅट शी माइट गेट सक्सेस. तो म्हणाला की तिला यश मिळू शकेल. म्हणजे तो म्हणला होता, म्हणून हे पास्ट टेन्स मधले एक्झाम्पल्स आहे. आता आपण पाहूयात लास्ट मधलं यूज ऑफ मस्ट. तर मस्ट काय दर्शवतं? द मॉडल वर्ब मस्ट शोज प्रेझेंट कंडिशन. मस्ट एक्सप्रेसेस नेसेसिटी म्हणजे काय? गरज. ऑब्लिगेशन म्हणजे काय? बाध्यत्व. प्रोहिबिशन म्हणजे काय? निषेध. सर्टन्टी ऑफ बिलीफ म्हणजे काय? विश्वासाची निश्चितता व्यक्त करण्यासाठी आपण हे मस्ट यूज करतो. मस्टचे एक्झाम्पल्स पाहूयात आपण. नेसेसिटी मध्ये एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट, यू मस्ट गो टू द डॉक्टर ॲज यू आर इल. म्हणजे काय? तुम्ही आजारी असल्याने डॉक्टरांकडे जावे. म्हणजे ही गरज आहे.
नेसेसिटी म्हणजे काय तर गरज. इल म्हणजे काय तर आजारी असणे. यू मस्ट गो टू दी डॉक्टर ॲज यू आर इल. आता सेकंड एक्झाम्पल पाहूयात आपण ऑब्लिगेशन मध्ये. ही मस्ट लुक आफ्टर हिज पॅरेंट्स. त्याने आपल्या पालकांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय हे बाध्यत्व आहे म्हणजे कर्तव्य आहे की त्याने आपल्या पालकांची काळजी घेणे. आता आपण थर्ड पाहूयात. प्रोहिबिशन म्हणजे काय यू मस्ट नॉट गो आउट ड्युरिंग ऑफिस अवर्स. म्हणजे काय कार्यालयीन वेळेत बाहेर पडू नये. हे काय आहे तुम्हाला मनाई म्हणजे काय निषेध आहे तुमच्या की तुम्ही कार्यालयीन वेळेत बाहेर पडू नये. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूयात. सर्टन्टी ऑफ बिलीफ म्हणजे काय ही मस्ट बी दी लीडर. म्हणजे काय तो नेता असावा म्हणजे एक विश्वासाची खात्री आहे. ही मस्ट बी दी लीडर. ऑब्लिगेशन चे एक्झाम्पल पाहूयात आपण. यू मस्ट डू युअर होमवर्क बिफोर वॉचिंग टीव्ही. मीन्स टीव्ही पाहण्यापूर्वी तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केलाच पाहिजे. हे तुम्हाला ऑब्लिगेशन काय आहे बंधन आहे की तुम्ही टीव्ही पाहण्याच्या अगोदर तुमचा होमवर्क पूर्ण केलाच पाहिजे. तर मुलांनो आज आपण पाहिलेला आहे कॅन, कुल्ड, माइट, मे अँड मस्ट. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. थँक्यू. चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती. नेक्स्ट पार्ट 5 मध्ये आपण पाहणार आहोत शाल, विल, शुल्ड कुठे आणि कसा यूज करायचा ते. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.